दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सिंधुदुर्गातील कुडाळ येथे विविध पक्षांनी निषेध आंदोलन केले। नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी विविध नेत्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे। आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने। सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे। आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढे प्रकरण नीटचे पेपर फुटलेले आहेत, CETचे सर्व काही पेपर फुटून पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजू नये। काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आतापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत। म्हणजे एवढं होऊनही आजही शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत। अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत। कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं, परंतु आजचं केंद्र सरकार हे माजलेलं सरकार आहे, ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। काल जे सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले ह्या गोष्टीचा निषेध आहे। कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे। ही लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे तर ह्या विरोधकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे, परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे